राजकारणामध्ये चढ उतार असतं, परंतु जनसामान्यामध्ये अहोरात्र परिश्रम करणारे आबा आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समिती निश्चितच लढल्या जातील। गेल्या 14 वर्षाचा वनवास भोगून आदरणीय बाळाजी दादा आता आपल्या सगळ्यांच्या सेवेत आलेले आहेत आणि निश्चितच मी पाहतोय गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये त्यांची अथक परिश्रम आहेत। घरावर तुळशीपत्र ठेवून 20-20 तास ते जनतेची सेवा करतायत आणि त्यांचं सगळं तुमच्यासारख्याच्या मायबाप जनतेने, जरी ही ग्रामीण भागातली जनता आहे परंतु त्या जनतेने गेवराई नगर परिषदेमध्ये आपले मित्र आपले पाहुणे रावळ्यांना सांगून एक हाती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात एक हाती सत्ता आपली दिली आणि निश्चितच या सत्तेचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी करूया। आणि जर आबा आणि दादा या ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस दोघं मिळून संयुक्तिक दौरे करतील त्यावेळेस निश्चितच सर्वसामान्य जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचल आणि विकासाचा हा अश्वमेध आपण गेवराई मतदारसंघाचं पूर्ण चित्र बदलण्यासाठी राहू। कारण की आता भारतामध्ये पूर्ण कमळ चिन्ह या ठिकाणी विजयाची लाट आलेली आहे, तसंच गेवराई मतदारसंघात सुद्धा येईल। मी निश्चितच आपल्या सर्वांना ग्वाही देतो की लोकनेते आबा आणि लोकनेते बाळाजी दादा यांच्या माध्यमातून आपलं पंचायत समिती पूर्ण आणि जिल्हा परिषदचे सर्व सीट निवडून येतील आणि तुमचे सर्व मायबाप जनतेचे आशीर्वाद या दोघांच्या पाठीशी राहतील एवढीच मी तुमच्या समोर प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन झालं आहे यांचं या ठिकाणी स्वागत होईल। मी नारायणराव गाडे यांना विनंती करतो त्यांनी शिवराजदादा पवार यांचं या ठिकाणी स्वागत करावं। निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवाराच्या मुलाखतीच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके माजी मंत्री आदरणीय बदामरावजी आबा पंडित साहेब, भारतीय जनता पार्टीचे कर्तव्य तत्पर जिल्हाध्यक्ष माननीय शंकरजी देशमुख साहेब, थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होणारे आपल्या सर्वांचे लाडके बाळराजेदादा पवार, या ठिकाणी निरीक्षक म्हणून आलेले माजलगाव मतदारसंघाचे नेते माधवरावजी निर्मळ तात्या, परळहून या ठिकाणी निरीक्षक आलेले सतीश भाऊ मुंडे, या ठिकाणी उपस्थित असलेले या मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे समन्वयक श्रीकांत भैया, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र या मतदारसंघाचे युवा नेते युधाजीत दादा, दुसरे युवा नेते शिवराज दादा, रोहित भैया, या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस गणेशजी, शांतीनाथजी डोरले साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा सचिव सुरेशजी हत्ते साहेब, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पी.टी. चव्हाण साहेब, तिन्ही मंडळाचे तालुका अध्यक्ष राजकर साहेब, दाभाडे साहेब, पवार साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले या बैठकीसाठी मतदारसंघातून तालुक्यातून आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार बंधू आणि भगिनींनो, नगरपालिका निवडणूक झाली आणि नगरपालिका निवडणुकामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताईंनी जो या ठिकाणी नवीन या ठिकाणी जो निर्णय घेतला, आदरणीय बाळराजेदादा आणि आबांना या ठिकाणी एकत्रित आणण्याचा जो निर्णय झाला आणि त्यानुसार गेवराई नगरपालिकेमध्ये अभूतपूर्व असं यश आदरणीय ताईसाहेबांच्या नेतृत्वाखाली, बाळराजेदादांच्या नेतृत्वाखाली आणि बदामराव आबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपल्याला बीड जिल्ह्यात सगळ्यात चांगलं यश गेवराई नगरपालिकेमध्ये मिळालं आणि अगदी त्याच पद्धतीने आता येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाला आपल्याला सामोरं जायचं आहे। ज्या पद्धतीने हे यश आपण सर्वांनी एकजुटीने एकत्र मेहनत करून प्रत्येक जण त्या ठिकाणी उभा आहे असं समजून नगरपालिकेमध्ये मिळालं, अगदी त्याच पद्धतीने यश आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये सुद्धा या ठिकाणी मिळवायचं आहे। आणि आदरणीय जिल्हाध्यक्ष साहेब, मला या ठिकाणी खात्री बघतो
या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये दररोज वेगवेगळ्या गावचे वाडी वस्ती तांड्यावरचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. आजही या मुलाखतीच्या कार्यक्रमात दत्तात्रय बंडगर आणि दिनकर बंडगर हे पांढरवाडीचे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केलेला आहे. सर्व प्रवेशकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन, पुढील कार्यास शुभेच्छा आणि मान्यवरांचे धन्यवाद. यानंतर पक्ष निरीक्षक माधवजी निर्मळ यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. माधवजी निर्मळ, भारतीय जनता पार्टी पक्ष निरीक्षक. मतदारसंघाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखतीसाठी उपस्थित असलेले या भागाचे लोकप्रिय माजी मंत्री, आमचे मार्गदर्शक आदरणीय बदामाबा पंडित, मंचावर उपस्थित असलेले या भारतीय जनता पार्टीचे यशस्वी जिल्हाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय शंकररावजी देशमुख, ज्यांनी आता या गेवराईची नगरपालिका प्रचंड मताधिक्याने विजयी केली, ते आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळराजे पवार दादा, या भागाचे युवकांचे नेते आणि माजी सभापती आमचे मित्र युधाजीतजी पंडित, पक्ष निरीक्षक म्हणून आमचे ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आमचे मित्र संजय भाऊ आंधळे, तसेच परळीहून आलेले आमचे मित्र पक्ष निरीक्षक म्हणून सतीशजी मुंडे, या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र रोहितभाई पंडित, यशराजजी पंडित, आमचे व्याही आदरणीय अंबादासजी पिसाळ, मंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक मित्र पी.टी. चव्हाण सर, ॲडव्होकेट उद्धवजी राजकर, गणेशजी लांडे, आमचे मित्र राजेंद्रजी राक्षस भवनकर, या ठिकाणी उपस्थित शिवराजी दादा पवार आणि उपस्थित सर्वच भारतीय जनता पार्टीचे मान्यवर नेते, उपस्थित मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे उशीर खूप झालाय. 12ची मीटिंग आपण या ठिकाणी आता जवळपास 3:15 वाजलेले. बीडची त्या ठिकाणी बैठक पार पाडली, त्याही ठिकाणी मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. परवा धारूरची झाली, माजलगाव असेल, वडवणी असेल, आपल्या लोकनेते आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी बैठका झाल्या आणि या बैठकाला खरं म्हणजे सभेचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आजही आपण बघतो हजारोच्या संख्येने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर आणि बाळराजे पवार असतील, या ठिकाणी बदामाबा असतील, यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा पक्ष म्हणून, देशामध्ये नंबर 1 चा पक्ष म्हणून आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे पाहतो. आमचा आणि आबाचा पक्ष प्रवेश एकाच दिवशी झाला. मला आठवतं 2011ला आम्ही नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी धारूरमधून निवडून गेलो. त्या ठिकाणी आमची सत्ता आली आणि आमचं नागपूर या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील नगरसेवकांचं स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलं. आमदार दादांच्या माध्यमातून त्यावेळेस बाळासाहेब फक्त 750 नगरसेवक निवडून आले होते आणि त्यावेळेस तो महाराष्ट्रामध्ये 1 नंबर नगरसेवक असणारा पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये
3,300 नगरसेवक, म्हणजे थोडक्यात सांगायला 75% या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला यश प्राप्त झालेले आहे. मित्रांनो, आज आपण पाहतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पुढे जायचं आहे. या गेवराईचं समीकरण आपल्याला माहिती आहे. पंडित आणि पवार जर एकत्र आले तर मला वाटतं 11 जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व पंचायत समित्या आपण या ठिकाणी जिंकल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी मी आपला जास्त वेळ घेणार नाही. आमचे मित्र या ठिकाणी दत्तात्रय बनगर आणि दिनकर बनगर यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश झाला. त्यांचं सुद्धा स्वागत मी या ठिकाणी करतो. आणि आबा आणि राजेंना मी सांगतो की या भागामध्ये बरेच पाहुणे आहेत. आमच्या पिसाळ साहेबांना माहिती आहेत, बऱ्याच मोठ्या संख्येनं जवळपास 65-70 हजार मतदार या मतदारसंघामध्ये आहे. धनगर समाजाचं अनेक कार्यकर्ते या ठिकाणी मला सुद्धा फोन लावतात की आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करायचा आहे, आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचंय. मला वाटतं आबा आणि बाळराजे साहेबांनी या ठिकाणी लक्ष घालून आणि आमचे जिल्हाध्यक्ष मी त्यांना सुचवेन भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कोणते लोक, चांगलेच लोक आपल्याला या ठिकाणी घ्यायचे पीटी सर, निश्चित मी आपल्याला सांगेन. आणि मोठ्या संख्येनं मला वाटतं या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ते प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. निश्चित अनेक लोक या ठिकाणी इच्छुक आहेत. मित्रांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये एक चांगल्या सुविधा मिळावं, चांगल्या त्या ठिकाणी कामं व्हावी म्हणून खऱ्या अर्थाने या संस्था या ठिकाणी काम करतात. म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपण आदरणीय या महाराष्ट्राच्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये फडणवीस साहेब असतील त्या ठिकाणी आणि आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि या भागाचे पवार आणि पंडित यांच्या नेतृत्वामध्ये लढणार आहोत. निश्चित अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत, अनेकांनी सांगितलं, परंतु सगळेच उमेदवारीच्या ताकदीचे असतात, परंतु सगळ्यांनाच न्याय मिळणं शक्य नाही. परंतु आपण आपसात या ठिकाणी बंडखोरी न करता आपण पक्षाचं काम करावं. प्रत्येक जणांना या ठिकाणी मीच उमेदवार आहे या पद्धतीनं जर लढलो तर मला निश्चित खात्री आहे की येणारी जिल्हा परिषद निश्चित भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले जातील. एवढंच या निमित्तानं मी या ठिकाणी बोलतो. आपला जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, या ठिकाणी यथोचित सन्मान केला, त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे या ठिकाणी मी खूप मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी ज्यांचा नुकतंच आगमन झालं असे नूतन नगरसेवक शिनूभाऊ बेदरे, नगरसेवक प्रशांतजी राग यांचंही शब्दसुमनाने स्वागत करतो. त्यासोबतच प्रमोदजी भुसरेकर, ज्ञानेश्वरजी खाडे, रंजनाताई नागरे यांचंही या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि आदरणीय बाळराजेदादा पवार यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आदरणीय बाळराजेदादा पवार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आपले लोकनेते, राज्याचे माजी मंत्री माननीय बदामराव आबा पंडित साहेब, तसेच निवडणुकीचे निरीक्षक म्हणून आपल्याला लाभलेले माधवजी निर्मल साहेब, सतीशजी मुंडे साहेब, संजय भाऊ आंधळे, श्रीकांतजी सानप, शांतीनाथजी डोरले साहेब, पीटी चव्हाण सर, ॲडव्होकेट ज्ञानेश्वरजी खाडे, ॲडव्होकेट रासकर साहेब, प्रकाश काका, बजरंगजी सानप, अंबादास भाऊ पिसाळ, व्यासपीठावर उपस्थित सर्व भाजपाचे ज्येष्ठ नेते, उपस्थित
गेवराईचे गेवराईकर बांधव, कार्यकर्ते, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, आपल्या सर्वांना अभिवादन करून मी माझे 2 शब्दाचे मनोगत इथं व्यक्त करण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. व्यासपीठावर बसण्याची निरीक्षक म्हणून किंवा निवडणूक लढवण्यासाठी जी जबाबदारी खांद्यावर जी पक्षाने टाकली, अशा भाजप पक्ष, आमच्या सर्वांचे नेते पंकजाताई, त्यांच्या परस्पर आभार मानून त्यांच्या आशीर्वादानं जी गेल्या 5-6 महिन्यामध्ये जी वाटचाल आपण केली, त्या वाटचालीच्या माध्यमातून जो पक्ष आणि जे गाव आणि जे ग्रामीण राजकारणाची दिशा मजबूत करण्यासाठी जे काही अहोरात्र प्रयत्न केले, त्या प्रयत्नाच्या अनुषंगाने आता पुढची पायरी म्हणून आपण जिल्हा परिषदच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सर्व उपस्थित झालो आणि त्यासाठी 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. आता बरेच संभ्रम किंतु परंतु निर्माण होण्याची शक्यता असते. सगळ्या गोष्टी स्पष्ट व्हाव्या. मला परवा दिवशी निरोप आला की आपल्याला बैठक घ्यायची आहे. मला सांगितलं की आबाच्या बोलण्यात घ्यायची. मला प्रश्न पडला होता की जागा पुरेल का नाही. मी म्हटलं बिलकुल बैठक घ्यायची आपल्याला. आता एक संभ्रम निर्माण होतो की बऱ्याच जणांचे फोन आले, दादा आम्ही बैठकीला जावं का. मी म्हटलं पक्षाची बैठक आहे, आबाच्या नेतृत्वाखाली बैठक आहे, अवश्य जायचं. प्रश्न आपल्याकडे भाजपची जुनी फळी आहे, भाजपाची नवीन फळी आहे. ह्या सगळ्या फळींचा विचार करून पक्ष ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. पक्ष हे सर्वात श्रेष्ठ असतात. निर्णय कुठला असावा, मान सन्मान कुठला असावा, अधिकार कोणाचा असावा, ह्या सगळ्या गौण गोष्टी आहेत. माझ्यासमोर एकच लक्ष आहे की हा पक्ष तळागाळामध्ये विकास आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रुजला पाहिजे, मजबूत झाला पाहिजे, त्यांचे हात बळकट झाले पाहिजे. आणि ते करत असताना जे काही तालुक्यामध्ये सत्तेच्या नावाखाली जो त्रास तुम्हाला आम्हाला सर्वांना जो झालाय त्याचा बिमोड करायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की जर सामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना थोडस राजकारणामध्ये आपला स्वार्थ बाजूला ठेवून ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. खरं तर मला इथं गेवराईमध्ये येऊन जेमतेम 6-7 महिने झाले आणि राजकारण करायचं नाही करायचं ती एक दुविधा स्थिती होती मनाची. करायचं तर गावकरी ठरवतील, नाही करायचं तरी गावकरी ठरवतील. पण जी अवस्था आपण तालुक्यामध्ये पाहिली, शहरामध्ये पाहिली, पंचायत समितीचा कारभार पाहिला, सगळ्या अधिकारी लेवलवरती होणाऱ्या सगळ्या घडामोडी पाहिल्याच्या नंतर पुन्हा डोक्यामध्ये विचार आला की आपण शांत नाही बसलं पाहिजे. त्याच दरम्यान मी ताईसाहेबांकडे गेलो आणि त्यांना एकच सांगितलं की ताईसाहेब, हा पक्ष इथं जर मजबूत नाही झाला तर प्रश्न आमच्यावरती अशा लोकांचं राज्य होईल की जे ह्या तालुक्याच्या स्वाभिमानाचा कणा म्हणून टाकेल. कारण की आमच्या तालुक्यामध्ये जे जे लोक 200 एकरचे मालक होते, मागील 1 पिढी 2 पिढी आपण जर का गेलो, जे जे आपल्याकडं 100-100, 200 एकरचे मालक होते, त्यांचे मुलं आज विरोधकांच्या दारामध्ये 10-10 हजाराच्या 20-20 हजाराच्या नोकरी करतायत. म्हणजे श्रीमंताला इथं गरीब पाहण्यात आलेलं आहे, त्याला सामोरं जाण्यात आलेले. मग राजकारण का करायचं, सत्ता कोणाची असावी, ज्यांनी पूर्ण तालुका पूर्ण जिल्हा कब्ज्यामध्ये घेण्याचा जे प्रयत्न करतायत त्यांची आडवणूक व्हायला पाहिजे. त्यासाठी भाजपाची एक मोठी ताकद पाठीशी उभा राहिल्याशिवाय हा विरोधकांचा किंवा सर्वसामान्यांचा स्वाभिमान जपला जाणार नाही. आणि मी ग्वाही देतो, मी दुविधा परिस्थिती निर्माण करणार नाही, असं होणार नाही, ओढाताण होणार नाही. अध्यक्षांना मी सांगितलं, शंकररावजी देशमुख साहेबांना, की गेवराईच्या राजकारणामध्ये किंतु परंतु पाळू नका, कुठेही बैठक ठेवा, आबाच्या मार्गदर्शनाखाली ठेवा. जुने जाणकार गेवराईच्या तळागाळामध्ये आबांचं नाव आहे, त्याच्याबद्दलचा विश्वास आहे.
आणि त्याचसोबत जुना भाजपचा पक्ष आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे 3 भाजपाचे जुने जिल्हा परिषदचे मेंबर आहेत, 7 पंचायत समितीचे मेंबर आहेत. ही सगळी पार्श्वभूमी ताईंना माहिती आहे, आबांना माहिती आहे आणि याच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी घडणार. त्याच्यामुळं किंतु परंतु पाळू नका. लक्ष जिल्हा परिषदचं आज ग्रामीण भागाची परिस्थिती आहे. अजूनही 10 वाजू 11 वाजू अर्धा दिवस माझा गेवराई शहरात असतो, अर्धा उरलेला दिवस मी ग्रामीण भागात असतो. 11 जरी वाजले 12 जरी वाजले, शेकोटी जरी पेटलेली असली तरी गावाचा दौरे होणार, पक्ष मजबूत होणार आणि येणाऱ्या काळातली सत्ता ही तुमच्या हातात असणार, ही मी ह्या व्यासपीठाच्या वतीनं ग्वाही देतो. 4 महिन्यापूर्वी परिस्थिती अशी होती की चर्चा अशी होती की तालुक्यामध्ये भाजप संपला किंवा इथून पुढे आता बदामराव नाईक आणि बाळराजे पवार नाईक सगळं संपले आणि एक हाती सत्ता आता फक्त बीडच्या पंडितांच्या ताब्यात आहे. आम्ही त्याला एवढं सांगितलं होतं, थांबा 2च महिने द्या, मला काय करायचं मी करतो. आणि अजूनही तुमच्या समक्ष आबांच्या साक्षीने सांगतो, शपथ गुलाल पडू द्यायचा नाही. बाकी जिल्हा आहे, तालुका आहे, तुम्ही आहेत, मतदारसंघ आहे, कुठून कसं फिरायचं कुठून धूर काढायचा हे सगळं बघून, पण तालुक्याची वाट लागू द्यायची नाही. म्हणून आपण ह्या छोट्याखानी कार्यक्रमाला आलो. हा इथं पक्षाच्या निरीक्षकांचा विषय आहे, पण तुमचा आत्मबल वाढावा, पक्षाला तुमच्या ताकदीची जाणीव व्हावी. भाजपच्या सगळे कार्यकर्त्यांना नेत्यांना सांगू इच्छितो की गेवराई तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील जनता फक्त म्हणते, दादा जिल्हा परिषद कधी लागते, पंचायत समिती कधी लागते. आणि जे लोक विरोधाच्या पार्टीमधून उभा राहणारे होते ते सध्या थांबले, खूप इच्छुक होते, सगळेच गार झाले. ही आजची परिस्थिती, मी मग खोटं बोलत नाही, काही गप्पा मारत नाही. परिस्थिती रात्र दिवस आम्ही एक करणार आहे. पंचायत समिती छोट्या तोंडी मोठा घास. आजही तुम्हाला सांगतो की पंचायत समिती ही भाजपची आली असं तुम्ही समजू शकता. हा माझा कौल नाही, हा जनतेचा कौल आहे. जिल्हा परिषदच्या आपण माध्यमातून भाजपची सत्ता राहणार, सत्ता अनभिषिक्त राहणार. तुमच्या सगळ्यांच्या जीवावरती ही निवडणूक लढणार आहे. तुमच्या ताकदीनं आपल्याला भाजप मजबूत करायचं आहे, आपल्याला ताईंचे हात बळकट करायचे, आपल्याला पुन्हा ती विकासाची गंगा आणायची आहे, आपल्याला पुन्हा सत्ता ही सर्वसामान्यांची असावी, सर्वसामान्यांच्या उपयोगाला यावी आणि सर्वसामान्यांना कोणाच्या पाठीमध्ये धोपटे बसू नये, हलगर्जीपणा येऊ नये किंवा आपल्याला कोणाची मिंदेगिरी करायची गरज पडू नये, कोणाच्या दारात कुत्र्यासारखी वाट पाहायची गरज पडू नये, गळ्यात पट्टे घालायचे नाहीत. आपल्याला ही निवडणूक स्वाभिमानाची आहे आणि जास्त गोंधळ कोणाच्या मार्गदर्शनाखाली लढायचं, बाळराजे पवारांच्या मार्गदर्शनाखाली लढायचं का आबांच्या मार्गदर्शनाखाली लढायचं असं होणार नाही. आपण ही जिल्हा परिषदेची निवडणूक आबांच्या नेतृत्वाखाली लढायचं आहे आणि सगळ्यात गोंधळ नको आपल्याला. याचा अर्थ असा नाही की अण्णांचा गट आहे, भाजपाचा गट आहे, ताईंना मानणारे आहेत, जुने आहेत, नवीन आहेत, येणारे आहेत, सगळं आहे. पण कुठंतरी पक्ष हा मोठा असतो, पक्षाला एक शिस्त असते. त्या शिस्तीच्या दृष्टिकोनातून मोठं कोण, आबा आता आलेत, आपण जुने का आपण पुढे, तो विषय नाही. आपण ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत आणि संभ्रम नको. उमेदवारी निवडताना पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार, ताईसाहेब निर्णय घेणार, एवढे सगळे मंडळी आहेत, त्यांना निर्णय घेऊ द्या. माझंही सबंध लक्ष आहे, मीही बघणार आहे की कुठेही आपल्याला काही अन्याय होणार नाही. ताईचा कधी हट्ट नाहीये, आबांचाही कुठला हट्ट नाहीये, पण आपण सगळे एकजुटीने पुढची दिशा ठरवायची. सगळ्यात पहिलं टार्गेट हे आहे की येणाऱ्या तुमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती जो सर्वसामान्यांचा कणा आहे, ती कणा, तो स्वाभिमान तुमचा आमचा जपला गेला पाहिजे, गेवराईकरांना न्याय मिळाला पाहिजे आणि याचं संरक्षण करण्याची सगळ्यात मोठी हमी त्या भाजप पक्षाची आहे. आणि त्या पक्षाला पहिलं बळकट करा, तुमचा विश्वास दाखवा, त्यांना ह्या निवडणुकीमध्ये त्यांचं मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आदेशाखाली तुम्ही आम्ही ही निवडणूक लढवावी आणि त्याच्यानंतर आपण आपल्या हक्काची लढाई लढूया. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आल्याबद्दल मला थोडासा उशीर झाला. बीडला कार्यक्रम वगैरे असल्यामुळे थोडासा मी दिलगिरी व्यक्त करतो, व्यासपीठाची मी दिलगिरी व्यक्त करतो.
आणि पुढील कार्यक्रमाला आपल्याला आबाचं मार्गदर्शन आहे, अध्यक्षांचं मार्गदर्शन होणार आहे, ताईसाहेबांचं आता भविष्य काळामध्ये पुन्हा दौरे होणार असेल आणि पुन्हा आपल्याला जसं नगरपालिकेला जे तुम्ही लोकांनी ग्रामीण भागाचं सगळं लक्ष गेवराई नगरपालिकेकडे होतं, गेवराई शहरापेक्षा जास्त उत्सुकता गेवराईच्या ग्रामीण भागाला होती आणि मी गेल्या 10 दिवसापासून पाहतोय गेवराईच्या कान्याकोपऱ्यातला माणूस आज ज्या पोटतिडकीने येतोय त्यांना एकच वाटतं, कुणीतरी खंबीर हात त्यांच्या पाठीशी असावा, त्यांना संरक्षण करणारा कुणीतरी माणूस असावा, त्यांच्यावर येणारं संकट झेलणारी एखादी निधडी छाती असावी. तुम्हाला ग्वाही देतो की तुमच्या येणाऱ्या राजकारणामध्ये तुमचा स्वाभिमान, छाती ही माझी असेल, छाती ही आबाची असेल, पण पाठीवर तुमच्या धोपाटे पडू देणार नाही, तुमचा स्वाभिमान खाली जाऊ देणार नाही. पण निवडणुकीमध्ये फक्त आपण थोडासा स्वार्थ बाजूला ठेवून पुढची वाटचाल करावी, पक्षांवरती श्रेष्ठींवरती आपण विश्वास ठेवावा आणि येणारा जे काही काळ आहे त्याच्या मार्गदर्शनाकडे आपण असावं. श्रेष्ठ कोणी, ज्येष्ठ कोणी, नवीन कोणी, जुनं कोणी ते महत्त्वाचं नाही. ही निवडणूक जिंकणं महत्त्वाचं आहे, आपला प्रामाणिकपणा, समर्पण महत्त्वाचं आहे आणि तीच अपेक्षा मी सर्वांकडनं करतो. माझी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. या ठिकाणी काही नवनिर्वाचित घोषणा झाली पाहिजे. आपल्या 9 जिल्हा परिषद गटातले सगळेजण आले आहोत. भारत माता की गेवराई तालुक्याच्या या 9 जिल्हा परिषद गटाच्या आणि पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवाराच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बदाम आबा, या गेवराई नगर परिषदेमध्ये ज्यांनी विजयाचा दिग्दिगंतर असा झेंडा निर्माण केलेला आहे, ज्यांच्या नावातच पॉवर आहे असे बाळराजे दादा, त्याचप्रमाणे या 9 जिल्हा परिषद गटासाठी निरीक्षक म्हणून भारतीय जनता पार्टीने ज्यांची नियुक्ती केलेली आहे असे माधव तात्या निर्मळ, त्याचप्रमाणे संजयजी आंधळे, श्री सतीशजी मुंडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेशजी लांडे, त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आलेले भारतीय जनता पार्टीचे सचिव श्री शांतीनाथजी डोरले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री युधाजी दादा पंडित, शिवराजदादा पवार, रोहितजी पंडित, या नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री जवंदाळजी, माजी नगराध्यक्ष जवंदाळजी, आता जे पुन्हा एकदा विजय प्राप्त केलेला आहे असे राजाभाऊजी राक्षस गोवणकर, त्याचप्रमाणे बाळासाहेबजी गायकवाड, पी.टी. चव्हाण सर, ज्ञानेश्वरजी खाडे, प्रकाश काका सोरोसे, भजनरावजी सानप, अंबादासजी पिसाळ, श्रीकांतजी सानप, या 3 मंडळाचे अध्यक्ष राजेशजी पवार, त्याचप्रमाणे उद्धवजी रासकर, सचिनजी दाभाडे, सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, सर्वांचे नाव घेता येईल. आदरणीय सोरोसे काका आमचे ज्येष्ठ आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, व्यासपीठ, या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये 11 जिल्हा परिषदेचे गट आहेत. या ठिकाणी आपण थोडी संघटनात्मक विचार करू की असं पाहता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या इच्छुकांची आपण तशी पहिलीच बैठक आवा घेतली होती मागे मंगल कार्यालयामध्ये, परंतु आता ही पुन्हा एकदा आपण घेत आहोत की काही लोक राहिलेले असतील आणि पूर्ण जिल्ह्याचा असा एक कार्यक्रम आलेला आहे, तर त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हा एक पुन्हा कार्यक्रम घेतलेला आहे. खरोखर भारतीय जनता पार्टीने या बीड जिल्ह्यामध्ये नगर परिषदेमध्ये आदरणीय लोकनेत्या पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली प्रचंड असा विजय मिळवलेला आहे. मी प्रचंड मुद्दाम म्हणतो, काही ठिकाणी आम्हाला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना थांबावं लागलं, काही हार मानावी लागली, परंतु ती हार नाहीये. बीडमध्ये आपलं नेतृत्व कधीच नव्हतं. बीडमध्ये भारतीय जनता पार्टी कधी नगर परिषदेची निवडणूक फार मोठ्या ताकदीने लढली नव्हती, परंतु यावेळेस योगेश क्षीरसागर यांना आपण बरोबर घेऊन ती नगर परिषद लढली आणि त्या नगर परिषदेमध्ये 15 नगरसेवक आपले विजयी झालेले आहेत.
आणि तो मोठा विजय त्या ठिकाणी झालेला आहे. नगराध्यक्षाचा उमेदवार हा थोड्याशा मतांनी पडला. सुरुवातीच्या 9 फेऱ्यांमध्ये आपण चांगल्या मताचं लीड होतं, परंतु आपल्याला ते छोटंसं गणित माहिती आहे. त्या गणितांमुळे आपल्याला तिथे थांबावं लागलं. परंतु बीडची विजय हा महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे धारूरलाही आपण चांगला विजय मिळवलेला आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये आता खरोखर सुरुवात अशी झालेली आहे की विजयाला सुरुवात झालेली आहे. गुलाल आपलाच आहे आणि गेवराई मधला विजय हा बीडमध्ये महाराष्ट्रामध्ये लागून सगळ्यांना आनंद देणार आहे. पहिल्यांदा ते विजय आपण इच्छुकांच्या बैठकीमध्येच मी सांगितलं होतं की इच्छुकांची बैठक आहे तर ही विजयाची बैठक आहे. दादांनी मला वाटतं शिवाजी महाराज सभागृहामध्ये आपण बैठक घेतली होती दादा, तर त्या बैठकीतच फायनल झालं होतं की गेवराईमध्ये विजय आपलाच असणार आहे. आणि आत्ताची ही सुद्धा इच्छुकांची बैठक पाहून असं वाटतंय की या पंचायत समितीवर आपलाच 100% विजय आहे. कारण आबा आणि दादा हे दोघं जण झालेले आहेत. मी मागे एक उदाहरण सांगितलं होतं, शक्ती आणि भक्ती एकत्र आली की तो हनुमान निर्माण होतो आणि नुसतीच शक्ती असली तर तो रावण तयार होतो. आपल्याकडे भारतीय जनता पार्टीकडे शक्ती आणि भक्ती आलेली आहे. दादांची शक्ती आहे आणि आबांची भक्ती आहे. त्यामुळे निश्चितपणे आपला हनुमान या वेळेस पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर बसल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आता खरोखर दादांनी एका जुन्या जाणत्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासारखं भाषण केलंय. मी खरोखर दादा आपण एक समजदारपणाचं भाषण केलं. ज्यावेळेस आबांच्या घरी युधाजित दादांचं माझं बोलणं झालं की आपण आपल्या बंगल्यावर या ठिकाणी मीटिंग ठेवतोय, काही हरकत आहे का? म्हटलं काही हरकत नाहीये आपल्याला, आपण जो निर्णय घेताल. परंतु तरीही मी माझं कर्तव्य म्हणून दादांशी बोललो. म्हटलं दादा असं म्हटलं शंकरराव तुम्ही आमच्या गेवराईतल्या प्रोटोकॉलची काय काळजी करू नका. दादा आणि आबा हे एकच आहेत, कुठेही असले तरी आम्ही. हा समजदारपणा खरोखर दादांनी दाखवला आणि तो भारतीय जनता पार्टीला आनंद देणार आहे, एक ताकद वाढवणार आहे. आता दादांनी सांगितल्याप्रमाणे मी या निमित्ताने सांगेल की उमेदवार कोण आहे यापेक्षा उमेदवार कमळ आहे हेच आपण सगळ्यांनी ध्येय ठेवलं पाहिजे, तरच आपला विजय होऊ शकतो. इच्छुक असणं गैर नाहीये, इच्छुक असलं पाहिजे. आपल्या अनेक ज्यावेळेस गोष्टी असतात त्यावेळेस निश्चितपणे हे ज्यावेळेस दोघं जण नेते आहेत, आदरणीय लोकनेत्या पंकजाताई आहेत, प्रत्येक इच्छुकाला काही ना काहीतरी मिळेल ही गॅरंटी आपण या ठिकाणी देतो. हा भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांचा पक्ष आहे, सगळ्यांना काहीतरी देणार आहे, प्रत्येकाच्या कष्टाचं चीज करणार आहे. परंतु बरोबर राहून कोणी जर गद्दारी करत असेल तर त्याचाही निकाल लावणारा पक्ष आहे, हेही या निमित्ताने मी सांगू इच्छितो. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये आपण सगळेजण बरोबर राहू. दादांचं आणि आबांचं ध्येय जे आहे की सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य भयमुक्त झाले पाहिजे, हे जर करायचं असेल तर आपल्याला कमळ हाच उमेदवार आहे एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला विजय मिळवायचा आहे. जुने नवे वाद काहीच नाही आमच्याकडे. ज्यावेळेस आपण दूध आणि पाणी ज्यावेळेस पाहतो, ज्यावेळेस दुधामध्ये पाणी मिसळलं जातं त्यावेळेस दुधासारखं पाणी होऊन जातं. आणि ज्यावेळेस त्यागाची गोष्ट येते त्यावेळेस एकदा असं झालं, तो उदाहरण होतं, दुधाला पाणी म्हणलं अरे तू तर मला सामावून घेतला आणि माझी किंमत वाढवली. दुधाची जी किंमत असते ती पाण्याची किंमत होऊन जाते. पण ज्यावेळेस त्यागाची प्रश्न येतो त्यावेळेस ज्यावेळेस चुलीवर ते दूध मांडलं जातं त्यावेळेस ते पाणीवरती पहिल्यांदा ते उडून जातं. कारण पाणी दुधाला म्हणतं की तू माझी किंमत वाढवली पण त्याग मी केलेला आहे. आणि मग तरीही ते म्हणतं दूध की तू माझ्यासाठी हवा होऊन वर उडालेला आहेस, तर मी पहिल्यांदा माझं सुद्धा बलिदान देतो आणि ते दूध उतू जातं आणि त्या जाळामध्ये होतं. म्हणून भारतीय जनता पार्टी ह्या दोन गोष्टीसारखी असणार आहे. आमचे नवे जुने आता कोणी तो वादच राहणार नाही, मला तुमच्या घरी यायचं नाही, मला यांच्या घरी यायचं नाही. भारतीय जनता पार्टीचं एकच ध्येय आहे, सबका साथ सबका विकास. हेच ध्येय आहे नरेंद्र मोदीजींचं, आपल्या सर्वांचं. आणि म्हणून दादा आबा मी या ठिकाणी विश्वास देतो की भारतीय जनता पार्टी आपल्या सर्वांच्या मागे आहे आणि तुमच्यावर सुद्धा दोघांवर जबाबदारी दिली आहे. केस अंबाजोगाई आणि परळीची आपण निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी असणार आहात, ही जबाबदारी आदरणीय लोकनेत्या पंकजाताईंनी दिलेली आहे. निश्चितपणे मला या आपल्या सगळ्यांचा एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेले आहात आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा
या नगर परिषदेमध्ये विजयी झालेल्या आदरणीय आमच्या सर्वांच्या नेत्या गीताबाबींचं मी अभिनंदन करतो, सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करतो. आपण एक चांगला आदरणीय ताईसाहेब ज्यावेळेस इकडे बीड जिल्ह्यात येतील आता, त्यावेळेस सर्व बीड जिल्ह्यातल्या नगरसेवकांचा एक मोठा सत्कार आपण बीडला करणार आहोत. त्यावेळेस तो सत्काराला तर आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचंच आहे. या निमित्ताने आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं, माझा इथं जे सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय मगनदादा चव्हाण यांचे चिरंजीव तथा सरपंच आणि सुंदरराव चव्हाण यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते माजी राज्यमंत्री बदामरावजी पंडित आहोत. आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांचे मुलाखतीचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला उपस्थित बीड जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष शंकररावजी देशमुख, तसेच कार्यक्रमाला उपस्थित बाळाजी पवार, कार्यक्रमाला उपस्थित पक्ष निरीक्षक म्हणून आलेले माधवराव निर्मळ, संजयराव आंधळे, कार्यक्रमाला उपस्थित श्रीकांतजी सानप, हिदायत पंडित, सुरेशरावजी हत्ते, प्रकाश काका सुरोसे, भाजपचे अध्यक्ष उद्धव रासकर, सचिन दाभाडे, प्राध्यापक पी.टी. चव्हाण, कैलासराव माने, युवराज डोंगरे, श्यामराव राठोड, भीष्माचारी दाभाडे, दिलीपराव मोरे, भाऊसाहेब म्हात्रे, भाऊसाहेब माकले, किरण आहेर, राजेंद्र रोमन, विठ्ठल रोसके, कार्यक्रमाला उपस्थित रोहितरचे सरपंच बाबर, कार्यक्रमाला उपस्थित शिवराजदादा पवार, रोहित पंडित, तसेच ज्ञानेश्वर खाडे, राजेंद्र पवार, युवराज कोकरे, शेषनारायण उघडे, रंजना नागरे, सिद्धेश्वरी, सुंदररावजी चव्हाण पिंपळवरून आलेले, तसेच संतीनाथरावजी दुर्डे, गणेशराव लांडे, या ठिकाणी उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि बंधू भगिनी. आज या ठिकाणी आपला निवडणुकीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची मुलाखतीचे फॉर्म भरून घेण्यासाठी हा कार्यक्रम आहे. या अगोदर सुद्धा आपण फॉर्म भरून घेतलेले आहे. तर या ठिकाणी उपस्थित माझे मित्र सत्यरावजी मुंडे ते सुद्धा या कार्यक्रमाला आलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर फडकवायचा आहे अशी जिद्द आपण सर्वजणांनी केलेली आहे. म्हणून मित्र, या ठिकाणी आपण पाहिलं आता काल झालेल्या नगर परिषदेमध्ये जवळजवळ बऱ्याच लोकांनी अंदाज सांगितला होता किंवा आमच्या नगरपालिकेचे अध्यक्ष गीताताई पवार ह्या जवळजवळ 5,000 मतांनी निवडून येणार आणि नगरसेवकसुद्धा जास्तीत जास्त मतांना निवडून येणार. एक जण नाही, बऱ्याच जणांनी सांगितलं आणि तो अंदाज हा खरा ठरलेला आहे. आणि म्हणून ही गेवराई नगर परिषदेची निवडणुकीचा निकाल हा न भूत न भविष्यते महाराष्ट्रामध्ये हा निकाल सगळ्यांना माहीत झालेला आहे. म्हणून ग्रामीण भागातील लोकांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये भाग घेतला होता. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊन बरेच दिवस झालेले आहेत. म्हणून ग्रामीण भागातल्या लोकांचं सुद्धा या निवडणुकीकडे लक्ष आहे की कधी निवडणूक लागते आणि कधी आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही भाजपच्या ताब्यात देऊ, असे ग्रामीण भागातल्या लोकांचा लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, मी सांगतो की नगर परिषदेमध्ये आमच्या ग्रामीण भागातील लोकांचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे. निकालाच्या दिवशी हो, मतदानाच्या दिवशी हो, जास्तीत जास्त संख्येनं हे ग्रामीण भागातले लोक त्या ठिकाणी उपस्थित राहिले. माझ्या सांगण्याचा अर्थ केवळ असा आहे की नगरपालिकेची निवडणूक लागली, सगळ्या ठिकाणी आमचा सत्कार झाला, जिथं जिथं अजून सुद्धा सत्कार होतोय खूप लोकांनी. आणि ज्यावेळेस आमदाराचं निवडणूक झाली, आमदार आपला विजयसिंग पंडित हे निवडून आले, त्यावेळेस एकाही माणसाने गुलाल उधळला नाही, जल्लोष केला नाही, कुठं काहीच केलं नाही, त्याचं स्वागत सुद्धा कोणी केलं नाही. आणि ह्यो डोंगर काठचा वाघ म्हणतो स्वतःला आणि फिरतो कुठं माझं सुंदर घाटात असा हे वाघ आहे, सोय घोषित वाघ म्हणायचं.
त्याला तुम्ही निवडून दिलं लोकांनी, विजेता हे मान्य करावा लागतो, पराजय ही मान्य करावा लागतो, त्याला निवडून दिलं. परंतु अमरसिंग पंडित काय करतो, पंचायत समितीमध्ये जातो, नगर परिषदेचा शिवला भिडवितो, त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसतो. आमदार तो बीडमध्ये झट मारतोय आणि हे इकडे खुर्चीवर बसतो. असं राजकारण चाललंय. आता महाराजांनी सांगितलं की कोणाच्याही दारात कुत्र्यासारखं आपल्याला पडायचं नाही, आणि म्हणून आपल्याला स्वाभिमानाने जगायचे. त्यासाठी आपल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक, आता जरी त्या पंचायत समितीमध्ये आता एक वर्षभर आपण जो पंचायत समिती सर्व तिथे आपण एक सभा घेतली मोठी, आणि प्रत्येक लोकांचे घरकुल असो किंवा कोणतीही योजना असो त्यात योग्य न्याय आपण त्यांना मिळवून दिला. जरी पंचायत समिती आपल्या ताब्यात नसली, आमदार जरी आपण नसलो, परंतु त्यांच्यावर अंकुश ठेवून आपण पंचायत समितीचा कारभार योग्य रीतीने चालवला. कुणावरही अन्याय होऊ दिला नाही, इथून पुढे सुद्धा अन्याय होऊ देणार नाही. परंतु शेवटी सत्ता असणं हे काळाची गरज असते. आता सत्ता मिळाल्यानंतर जवळजवळ बऱ्याच सरपंचावर, आता माझ्या गेवराई तालुक्यातले जे सरपंच आहेत आपल्या शंकररावला, निर्मल साहेबाला, यांना मी सांगू इच्छितो की यांनी जवळजवळ बरेचसे कोणाचे बिलं अडकवायचे, कोणाचे काम अडकवायचे, आणि बळच त्या सरपंचाला बोलवायचं आणि तू आमच्यामध्ये प्रवेश कर आणि मग तुझं बिल काढून देऊ. असे बरेच लोकांना त्यांनी प्रवेश करून घेतले. परंतु बरेचसे स्वाभिमानी आपले सरपंच आहेत, त्यांनी बिलाला मिळाले नाही तरी चालेल, परंतु आम्ही तुमच्यामध्ये प्रवेश करणार नाही, असे स्वाभिमानी लोक सरपंच या ठिकाणी माझे आहेत. त्यामुळं खरोखरच त्यांचे मी आभार मानायला पाहिजे. असे स्वाभिमानी असल्यामुळं शेवटपर्यंत आज जवळजवळ 25-30 वर्ष झाले मी या तालुक्याचं राजकारण करतो, परंतु अजूनही जवळजवळ माझा मी जरी पराभव झाला तरी 73-74 हजार मतदान मला आपल्या आशीर्वादाने जनतेने दिलेलं आहे, हे मी कधीही विसरणार नाही. म्हणून मित्र, या ठिकाणी आता आपल्याला उद्या परवा ताई साहेब येणार आहे. त्यांच्या आज जे तुम्ही फॉर्म भरून देतील त्यामध्ये आपले सगळे इथं मिळून जे आलेले आहेत निरीक्षक, परत शंकरराव देशमुख यांनी हे आपले सगळे अर्ज त्यापुढे मांडतील आणि त्या पद्धतीने ते पक्ष आपल्याला तिकीट वाटप करणार आहेत. परंतु लिमिटेडच आपले तिकीट असल्यामुळं इच्छुक तर सगळे झालेले आहेत. नगरपालिकेला सुद्धा बरेचसे इच्छुक झालेले होते, परंतु त्यांनी कोणी नाराज होऊ नये अशी मी त्यांना विनंती करतो. नाहीतर मग कोणीतरी 4-2 जणांनी यायचं, चला तिकडं तुम्हाला तिकीट देऊ अशी भूल तुम्हाला टाकतील आणि तिकडे घेऊन जातील. परंतु तुम्ही जाताना विचार करायचा आहे, हो आपण 30 वर्ष झाले इकडं आहे, केवळ तिकिटासाठी जर लोक गेले तरी चालते, परंतु जनता जात नसते हे तुम्ही विसरू नका. जनता ही आपल्याबरोबरच राहणार असते, आणि म्हणून कसलेही प्रवेश त्या तिकिटाच्या लालसेने इकडं तिकडं करू नये, इकडं तिकडं जाऊ नये अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आज ज्यांना आपल्याला भारतीय जनता पक्ष तिकीट देईल त्याचा प्रचार आपण इमानदारीने करावं. भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे आणि त्यामध्ये कोणावर हे अन्याय करणार नाही हे सुद्धा मी आपल्याला सांगतो. त्याने सुद्धा सांगितलं, ते सुद्धा तुम्हाला ताईसुद्धा तुम्हाला सांगणार आहेत. त्यामुळे इकडं तिकडं आपण जाऊ नये अशी विनंती करतो. या ठिकाणी इथला कार्यक्रम एक जैन मंदिरामध्ये कार्यक्रम होता, तो कार्यक्रम केल्यानंतर डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि शंकरराव मल्लिक आपला कार्यक्रम होणार आहे, परंतु ग्रामीण भागातली जनता ही लवकर येत नाही. त्यामुळं बीडचाच कार्यक्रम 12च्या पुढे सुरू झाला आणि त्यामुळे 2 तास या कार्यक्रमाला उशीर झाला. त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि 2 शब्द शांततेत ऐकून घेतले त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद. आभार. या ठिकाणी गेवराई विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदचे गट आणि पंचायत समिती गट यासाठी जे उमेदवार इच्छुक आहेत भारतीय जनता पार्टीकडून, त्यांनी यापूर्वी गजानन मंगलकर कार्यालय या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात आपले नाव आणि फॉर्म भरलेले आहेत इच्छुक म्हणून. तर त्यांनी आता डबल आपले नाव नोंदणी करण्याची गरज नाही. जे कोणी नाव नोंदणी करण्यास इच्छुक आहेत नव्यानं त्यांच्यासाठी हॉलमध्ये
प्रत्येक गट वाईज प्रत्येक गण वाईज त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण तिथं जाऊन कार्यक्रम संपल्यानंतर आपापल्या गटा